सर तुमचं नाव काय? माझं नाव श्री विजय रॉड्रिक्स. मी ह्या जिल्हा परिषद शाळा गोखेवारीमध्ये सहाय्यक शिक्षक या पदावर काम करीत आहे. आज ह्या शाळेला 125 वर्ष पूर्ण होत आहे. यावर्षी ही शाळा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करीत आहे आणि त्यानिमित्ताने ह्या शाळेचं नूतनीकरण झालेलं आहे. या शाळेमध्ये जवळपास 500 मुलं शिकत आहेत. एका बाजूला जिल्हा परिषदमध्ये पटसंख्या कमी होत असताना या शाळेने आपली पटसंख्या टिकवून ठेवलेली आहे. या नवीन शाळेमध्ये जवळपास सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या गावातील माजी सरपंच आणि शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय फर्गोस साहेब यांनी या कामी पुढाकार घेतला. त्याचप्रमाणे या वसईतील दानशूर उद्योजक सन्माननीय राकेश अग्रवाल साहेब यांचं भक्कम आर्थिक पाठबळ लाभलं. गोखेवारी गावातील ग्रामस्थांनी अगदी उदार हस्ते भरपूर अशा देणग्या जमा केल्या. आजी माजी शिक्षक त्याचप्रमाणे पालक यांनी सुद्धा ह्या देणग्या देण्याच्या कामी खूप मदत केली आणि आज या शाळेमध्ये प्रयोगशाळा, या शाळेमध्ये चांगलं ग्रंथालय, या शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम, त्याचप्रमाणे या शाळेमध्ये एक मल्टीटास्किंग म्हणजे बहुउद्देशीय असा वर्ग तयार केलेला आहे की जेणेकरून काही शिक्षकांची ट्रेनिंग किंवा गावकऱ्यांचे काही सभा वगैरे असतील तर त्या इथे होऊ शकतील. त्याचप्रमाणे ग्राउंड फ्लोअरला एक चांगला सुसज्ज असा ओपन स्टेज असा हॉल तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये 200 ते 300 लोकांचा चांगला कार्यक्रम होऊ शकतो. विद्यार्थ्यांची असेंब्ली जी आहे ती असेंब्ली त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकते. आमचे पुढे काही प्रोजेक्ट आहेत. त्याच्यामध्ये आम्ही ICIC फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेमध्ये सोलार सिस्टम बसवणार आहोत जेणेकरून प्रदूषण न होता नैसर्गिकद्वारे ही सूर्यकिरणाद्वारे वीज तयार होईल. त्याचप्रमाणे आम्ही शाळेमध्ये कम्प्युटर लॅब आता 1 महिनाभरामध्ये लावणार आहोत. त्याच्यामध्ये जवळजवळ 25 कम्प्युटर आणि एक कम्प्युटर शिक्षक आमच्याकडे येत आहे. त्यामुळे ही शाळा ही अतिशय अद्ययावत अशी सर्व गोरगरीब मुलं, इथे सगळी गोरगरीब मुलं शिकत आहेत. या मुलांना दर्जेदार आणि गुणवत्तावान शिक्षण या ठिकाणी दिलं जाणार आहे. या शाळेतला मला सांगायला अभिमान वाटतो की पूर्वी गावातले सगळी लोक ह्या शाळेमध्ये शिकलेली आहेत आणि ह्या गावातली एक मुलगी गेल्या वर्षी चार्टर अकाउंटंट या शाळेमध्ये शिकलेली मुलगी चार्टर अकाउंटंट ही परीक्षा पास झालेली आहे. कितीतरी डॉक्टर्स, नामवंत इंजिनियर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते एकदम टॉपच्या लेवलला गेलेले आहेत आणि मुलामध्ये गुणवत्ता आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये या शाळेतील मुलं नेहमी अग्रक्रमावर असतात. आमच्या तालुक्याला ज्या क्रीडा स्पर्धा होतात तिथे पहिला किंवा दुसरा क्रमांक गोखेवारा शाळेचा असतो. त्याचप्रमाणे या शाळेमधून शिकलेली बरीचशी मुलं ही आता खूप मोठ्या पदावर गेलेली आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे आणि ही शाळा यापुढे 10वी त्याच्यानंतर कॉलेज आणि ह्या शाळेमध्ये ही शाळा एक तालुक्यातीलच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील, पालघर जिल्ह्यातील एक आदर्श शाळा कशी बनेल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावकऱ्यांचं भक्कम असं पाठबळ आहे. विन्सन फर्गोस साहेबांसारखे अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आणि शाळेसाठी दिवस रात्र मेहनत करणारे कमिटीचे अध्यक्ष आमच्या पाठीशी आहेत. गावकरी सगळे पाठीशी आहेत. सगळी गावातली लोक अगदी गुण्या गोविंदाने नांदत असतात आणि आम्हाला सहकार्य करत असतात.